ज्याला सगळं उचलणारा कार्यकर्ता आपण म्हणतो, अशा कार्यकर्त्याला देखील प्रामाणिक न्याय या संघटनेच्या माध्यमातून नक्की या ठिकाणी मिळेल. खरं तर सृजन संघटन अभियान ही संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 26 जिल्ह्यामध्ये राबवलं जाणार आहे. म्हणजे मुंबईचा ब्लॉक जर का सोडला तर जिल्हे जर पकडले गेले तर 26 जिल्हे आहेत. म्हणजे जसं आता कोल्हापूरमध्ये 3 म्हणजे इचलकरंजी, कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर ग्रामीण असे पकडले तर टोटल 12 जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. जवळपास 22-23 तारखेपासून या अभियानाला सुरुवात झाली आणि 19 तारखेपर्यंत या अहवालाचा टोटल अहवाल आपल्याला AICC ला आणि PCC ला सादर करायचा आहे. आणि त्यात आता काँग्रेसवरती आतापर्यंत आरोप व्हायचे की बाबा तेच ते लोकप्रतिनिधी, तेच ते जिल्हाध्यक्ष कंटिन्यू सतत होत राहतात. पण या अभियानाच्या माध्यमातून तळागाळात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता त्याच्यापैकी काही जसे या ठिकाणी आदरणीय पाठकजी आणि सचिन दादा असतील, आम्ही सगळेजण PCC ऑब्झर्वर आणि AICC ऑब्झर्वर हे वन लोकांना भेटून लोकांच्या देखील प्रतिक्रिया काय आहे की कोण जिल्हाध्यक्ष ग्रामीणचं झालं पाहिजे, कोण शहराचं झालं पाहिजे, त्याच्यासाठी ही संकल्पना कर्नाटकचे IAS ऑफिसर म्हणून आता त्यांनी कलेक्टर पदाचा राजीनामा दिला आणि माझ्यासोबत खासदार म्हणून आहे अशी आदरणीय सेवकीची आणि वंशी रेड्डी यांच्या संकल्पनेतून हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. आणि मला विश्वास आहे की या अभियानाच्या माध्यमातून नक्की काँग्रेसचा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना मजबूत होईल आणि पक्षाचं संघटन देखील ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने मजबूत होईल. आतापर्यंत जवळपास 33 सेल काँग्रेसचे काम करत होते. आता ते सगळे सेलच्या सगळ्या बॉड्या जवळ जवळपास फक्त 11 सेल, त्यात पेरेंट्स बॉडी असतील, युवक काँग्रेस असतील, NSY आहे, महिला काँग्रेस आहे, सेवादल आहे, सोशल मीडिया आहे, असे सगळे पकडून फक्त आता 11 सेल या ठिकाणी आपण नियुक्त करणारा प्रत्येक ब्लॉकची 11 लोकांची एक बॉडी म्हणजे आम्ही सेकंड ऑब्झर्वर आहे ते तालुक्याच्या ब्लॉकचं या ठिकाणी संघटन करेल आणि जे काही जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण आणि शहराचे आहेत त्या पाटील साहेब यांच्या नेतृत्वात होईल. पण कोणाच्या प्रतिक्रिया आहे की बाबा कोण प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं पाहिजे आदरणीय राऊतच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात हे संघटन सृजन अभियान चालू आहे आणि मला विश्वास आहे की या अभियानाच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या पद्धतीचं मजबूतीकरण पक्षाचं या ठिकाणी होईल आणि तळागाळात काम करणारा म्हणजे ज्याला सगळं उचलणारा कार्यकर्ता आपण म्हणतो, अशा कार्यकर्त्याला देखील प्रामाणिक न्याय या संघटनेच्या माध्यमातून नक्की या ठिकाणी मिळेल. आता याच्यानंतर आम्ही 10:30 ते 1 पर्यंतचा एक भाग आणि दुपारी 1च्या नंतर 1 ते 8 पर्यंत दुसरा भाग असं करून शहराचं आज संपवणार आहे. त्याच्यानंतर ग्रामीणचं देखील अभियान या ठिकाणी चालू होणार आहे. आपण सगळ्यांना उपस्थित झालं. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.